ठाणे महानगरपालिका निवडणुकीकरता भाजपनं अखेर प्रचाराला सुरुवात केली आहे आणि संपूर्ण ठाण्यात जवळपास 16 ठिकाणी ठाणे भाजपच्या वतीनं बॅनरबाजी करण्यात आली आहे। नमो भारत नमो ठाणे या शीर्षकाखाली हे बॅनर लावण्यात आलेत। विकास यांचं सोबत विविध केंद्रीय आणि राज्य योजनांचा उल्लेख या बॅनरवर असून एक प्रकारे ठाणे भाजपनं निवडणूक प्रचाराचं रणशिंग फुंकलंय। शिवसेनेकडून अजून अंतिम प्रस्ताव आला नसल्यानं आणि प्रचाराकरता थोडाच वेळ उरल्यानं भाजपनं स्वतंत्र प्रचार सुरू केलाय। यावर आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागेल। आहे आता प्रचाराला सुरुवात केलेली पाहायला मिळते। ठाणे शहरातील विविध 16 चौकांमध्ये आहे भाजपच्या माध्यमातून नमो भारत नमो ठाणेचे बॅनर लागलेले पाहायला मिळतात। सध्या मी ठाण्यातील तीनाथ नाका परिसरामध्ये आणि आपण या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा बॅनर जो आहे तो लक्षवेधी ठरताना पाहायला मिळतो। कुठेतरी महायुतीची अजून जागा वाटपाची चर्चा संपली नाही आणि ठाणे शहरात जे आहे भाजपाने खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात केलेली आहे। कुठेतरी केंद्रीय योजना असतील किंवा भाजप सरकारच्या काळात केलेली विकास कामं असतील त्याचा जे आहे आढावा दर्शवणारी शहरात 16 ठिकाणी विविध ठिकाणी जे आहे ते बॅनर लावण्यात आलेले पाहायला मिळतात। सध्या आपण पाहिलं तर या ठिकाणी मुख्य असा परिसर पाहिला तो ठाण्यातील तीनाथ नाका परिसर आणि त्या परिसरामध्ये जे आहे खऱ्या अर्थाने आता हे बॅनर लागण्यास सुरुवात झाली। त्यामुळे कुठेतरी भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपांची चर्चा अजून संपली नसली तरी भाजपने आता प्रचाराला सुरुवात केली आहे। त्यामुळे नक्कीच आता आगामी महानगरपालिका काळात जे आहे 15 जानेवारी रोजी निवडणुका होणार आहेत महापालिकेच्या आणि ठाणे शहरात आपण पाहिलं तर ठाणे असेल मुंबई असेल किंवा राज्यातील 29 महापालिका असेल या महापालिकांच्या जागा वाटपांचा फॉर्म्युला अजून जो आहे तो समोर आलेला आहे। त्यामुळे नक्कीच आता महानगरपालिका ह्या स्वतंत्र लढल्या जातील की महायुतीत लढल्या जातील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर ठाण्यातील कार्यकर्ते असतील शिवसेनेचे कार्यकर्ते असतील भाजपचे कार्यकर्ते असतील यांनी सुद्धा आपल्या वरिष्ठांजवळ नाराजी व्यक्त केलेली की युती नको। त्यानंतर आता कुठेतरी जे आहे युतीची चर्चा संपली नाही आणि हे शहरात बॅनर सुद्धा लागलेले जे आहेत ते पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच आता आगामी महानगरपालिका निवडणुका काळात युती राहील की स्वबळावर लढाई होईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। ठाण्याहून मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत ठाणे।